जय महाराष्ट्र भावांनो, तर आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आता कल्याण टू बेळगाव आपल्या गावी चाललेलो आहे बाप्पाच्या आगमनासाठी. तर तिकडची गावाकडची मजा, एन्जॉय, मस्ती, सर्व काही धमाल तुम्हाला सर्व काही ब्लॉगवर दाखवणार आहे. तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग. तर आपण आता दरवर्षी मुंबईमध्ये बाप्पाचं आगमन करतो आणि इकडे एन्जॉय मस्ती करतो. तर ह्यावर्षी आपण आता गावी जाणार आहोत, गावाकडची मजा मस्ती तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला दाखवतो. तर आता तिकीट काढलेलं आहे आपण, आता थोड्या वेळात निघू. 10 वाजताची ट्रेन आहे. तर उद्या सकाळी आपण तिकडे पोचू. तिकडे काय काय गणपतीच्या बाप्पांचे आगमन सर्व काही तुम्हाला दाखवणार आहे. तर भेटू आपण लवकरच पुढे. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. थँक्यू. कल्याण टू बेळगाव. तर आपण आता तिकीट काढलेलं आहे कल्याण टू बेळगाव. आता आपण प्लॅटफॉर्मवर जाऊ. आपण आता इकडे तिकीट काढलेली आहे आणि लाईन बघू शकता किती आहे. आणि इथून कामावर येणारी जाणारी पब्लिक येत आहे. इकडून मुंबईची गिचगिच बघू शकता. त्या साईडला गर्दी किती आहे. डेलीची पब्लिक येते जाते. तर आपण आता काही दिवसासाठी गावाकडची मजा मस्ती करण्यासाठी जाऊ. तर आपण आता आपली ट्रेन केव्हा येणार ते अनाऊन्समेंट करते, ते आपण आता चेक करूया. तर तुम्ही बघू शकता कामावर येणारे जाणारी पब्लिक आता घरी चाललेले आहेत. काही जण कामावर चाललेले आहेत. मुंबईचे गिचमीत मी तर आता ट्रेन अनाऊन्समेंट करण्यात येते. आपण चेक करू आपली केव्हा आहे. दादर एक्सप्रेस 22:07 आहे. वरती एकदम दाखवतात. आपण आता वेट करूया. अजून 10-15 मिनटं बाकी आहेत. डायरेक्ट आपण आता सकाळी भेटू. तुम्हाला जे मध्ये काय होईल ते तुम्हाला दाखवतो. ब्लॉग कंटिन्यू करा. तर भेटू लवकरच आपण पुढे. आता आलेली आहे हावडा एक्सप्रेस. आपली ट्रेन झालेली आहे लेट, अर्धा तास लेट. 10 वाजता येणार होती ट्रेन. 10:30चा टायमिंग दिलेला आहे. आता ही ट्रेन गेल्यानंतर येईल. बघा आता वाट पाहूया आपण. दादर एक्सप्रेस आपली ट्रेन आलेली आहे. तर आपल्याला आता सीट भेटते का बघू. जनरल तिकीट काढलेलं आहे. इमर्जन्सीमध्ये आता निघालेलो आपण. तर आता बघू. गर्दी पण आहे खूप. कल्याण स्टेशन. तर आता आपली ट्रेन सुटलेली आहे. पण भेटू आता सकाळी डायरेक्ट बेळगावला. गुड मॉर्निंग भावांनो. तर सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि 9 वाजता आपली ट्रेन बेळगावला पोचणार आहे आपल्या गावी. तर अजून 1 तास बाकी आहे. तर तुम्हाला मी आता बाहेरचा नजारा दाखवतो. एकदम वातावरण एकदम भारी आहे. थंड थंड वारं सुटलेलं आहे आणि सगळी शेती बघू शकता तुम्ही इकडे. फायनली आपण आता बेळगावला पोचलेलो आहे. आणि इथं बेळगाव स्पेशल मेंदूवडा, इडली वडा. इकडे बाहेर नाश्ता भेटतो आहे. आपण आता प्लॅटफॉर्मच्या बाहेर जाऊन काहीतरी नाश्ता करून घेऊया. तुम्ही कंटिन्यू राहा. हॅलो बेळगाव. तर आपण आता स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे. येल्लो कलरच्या टॅक्सी इथे लागले आहेत. आपल्या भारताचा झेंडा तिरंगा इकडे फडकत आहे. क्लायमेट आज खूप भारी आहे. पाऊस आहे, ऊन पडलेलं आहे. तर आपण आता बाहेर जाऊ आणि स्टार्टिंगला बेळगावचा
मानाचा गणपती, खडकगलीचा राजा. तिकडे आपण गणपती बाप्पाचं दर्शन करू आणि डायरेक्ट मामाच्या गावी जाऊ. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला मी सर्व काही दाखवतो. भेटतो आपण लवकरच पुढे. सो हे गाईज, तर आपण आता आलेलो आहे गोगटे चौक इथे. आणि मुंबईमध्ये आपल्या इथे एक कल्याणमध्ये मित्र राहतो, तो पण बेळगावला अनगोळमध्ये राहतो. तर त्यांनी माझी स्टोरी बघितली आता आणि अचानक त्याचा फोन आला. तर त्याच्या घरी पण गणपती बसतो, तर त्यांनी घरी बाप्पाच्या आगमनासाठी आपल्याला बोलवलेलं आहे. तर तो आता घ्यायला येतो आहे. तर आपण स्टार्टिंगला त्याच्या घरी जाऊ आणि बाप्पाचं आगमन करू. मग त्यानंतर बेळगावमधील मानाचा गणपती, खडकगलीचा राजा, ते दर्शनासाठी जाऊ आणि बाप्पाचं दर्शन करूया. नंतर मग पुढं आपल्या घरी जाऊया. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, भेटू आपण लवकरच पुढे. श्रीराम तर आपण आता चाललेलो आहे मित्राच्या घरी. मित्र आलेला आहे अनगोळला. तर सो हे गाईज, तर आपण आता मित्राच्या घरी आलेलो आहेत, म्हणजे पप्प्याच्या घरी. आणि आता टायरेसवर आलेलो आहे मी. नाश्ता वगैरे केलेला आहे आणि आंघोळ केलेली आहे. आता तो मित्र आंघोळीला गेलेला आहे. तो आल्यानंतर मग आपण गणपतीच्या आगमनासाठी जाऊ. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला मी दाखवतो सर्व काही. मजा मस्ती, धमाल, एन्जॉय. भेटू आपण लवकरच पुढे. हाय व्हॉट्सअप गाईज. तर आता आपण रेडी झालेलो आहे. तर माझा मित्र रेडी झाला आहे, मी रेडी झालो आहे. तर आता फॅमिली पण रेडी होते. आता सगळे रेडी झाले, आपण निघू बाप्पाच्या आगमनासाठी. मस्ती आगमन करू, मजा मस्ती करू, बाप्पाच्या आगमनाची तयारी मस्त करू. आता बघू शकता बाहेर भरपूर गणपती येत आहेत, आगमन चालू आहेत गणपतीचे, फटाके ते वाजत आहेत. आपण असंच नाचत येऊ गणपतीला, मजा मस्ती करत येऊ. तर दाखवेल पुढे ब्लॉग, मी कंटिन्यू करा आपलं ब्लॉगच. तर यावर्षीची मूर्ती आहे प्रथमेश आणि त्यांचे काका आता ती मूर्ती घेतील. तर आपण आता जल्लोषामध्ये मूर्ती वाजवत गाजवत घरी घेऊन जाऊया. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला मी दाखवतो पुढे सर्व काही. प्रथमेश गर्दी खूप आहे आज, पब्लिक बघू शकता तुम्ही. गर्दी काही कमी नव्हतं. गणपतीला कानातली बाली, दुपट्टा, ओढणी आणि डायमंड जे काय असेल ते सर्व काही आता लावण्यात येत आहे. मूर्ती बघू शकता किती भारी आहे. प्रथमेश, पप्पा, काका वगैरे सर्व फॅमिली इथे आहे. ते डायमंड्स तिकडे चिपकवलेले आहेत वरती. मूर्ती एकदम भारी दिसते, बघू शकता तुम्ही. आता मूर्तीला तयार करून पूजा करून घेऊन जाऊया आपण. गणपतीचा जय जयकार. मंगल मूर्ती 1 2 3 4. 1 2 3 4. गणपती बाप्पा आला रे आला, आला रे आला, आला रे आला. 1 2 3 4. 1 2 3 4. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
मोरया. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. आला रे आला गणपती आला. आला रे आला गणपती आला. मोरया मोरया. गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मंगलमूर्ती मोरया. आला रे आला गणपती आला. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. मोरया. मोरया. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. आला रे आला गणपती आला. आला रे आला गणपती आला. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मोरया. पाय काढतो बसत नाही पाय नाही बसत नाही काढ बघा पहिला ठेवून नंतर नाही बस चढवूया हळू हे करा ना रे. राहू दे जोडते थांब असं असं होतं काय ते काय गं? गणपती बस पाठाव बसला का नाही मोरया. पहिला गणपती दर्शन मात्रे मन कामना पुरती जय देव जय देव गौरी तुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशवरा हिरे दत्त मुक्त शोभ शोभरा पुढे चरणी वागया जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरती जय देव जय देव मार्ग दाविसी अनाथा आरती सरितावा सत्य गणारा जीवा तर आपण आता नाईटला बेळगावला बाप्पाच्या गणपतीची आगमन पाहण्यासाठी आलेलो आहे. तर ढोलका समर्थक ढोला जाऊन देत आहे. बघूया आपण. लेट आगमन होत आहे.
आता आलेलो गोडाऊनमध्ये आणि सगळीकडे खूप गर्दी आहे. सकाळी आगमन होतं आणि इथं संध्याकाळचे 10 वाजले आणि आता आगमन अजून पण चालू आहे. आणि गर्दी बघू शकता पब्लिक. तर हा राजन गल्लीचा मोर्या आता आगमन करण्यात येईल. रात्रीचे वाजलेले आहेत 10:30.
कुठे ठेवलाय बघ गणपती कुठे आहे कुठे आहे गणपती हाय भावानं तर आपण आता आलो आहे शेताकडे आणि इथं मामाने गवताचा भारा भरलेला आहे गाडीवर आणि आपल्याला तर येऊन 7 दिवस झालेले आहेत आणि आता पण आज मुंबईला जायचं प्लॅन झालेलं आहे आणि मुंबईला चालले म्हणून मामीने सवडी काढलेली आहे इथं शेंगा लावले आहेत त्या आपण मुंबईला घेऊन जाणार आहोत तिकडे मामी सवडी काढते आणि चारी साईडला शेती नजारा बघू शकता कसा आहे भारी ऊन पडलेले आहेत पाऊस होता 2 दिवस तर आपण आता भाजी काढून घेऊया आणि आज संध्याकाळी मुंबईला जाणार आहे तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ब्लॉग आपण इथंच एंड करतो भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये